गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर कोटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड अग बानू त्यात ना एक म्हातारा माणूस आला होता बघ कोण कुठला काय बी ठाव नाही आणि आपल्या वस्तीवर तसा बाहेरचं कोण येत बी नाही ना म्या काय म्हणतो बानू यो म्हातारा उपाशी असेल त्यासनी भाकऱ्या जाऊन देतीस भाकऱ्या करती म्या पर म्या का जाऊ कोण कुठला म्हातारा मला नाही ठाव आणि आता मोप काम पडली आणि आता देव येणार म्हणल्यावर घर सारवाय न गवय अगं असं काय करतेस बानू अगं वस्तीवर कोण उपाशी असेल ना तर तुझ्या बाच्या घाशाखाली घास नाही जायचा बर तू आता आधी बस मोर आणि खाऊन घे बरं अगं असं काय करतेस तू आधी त्या म्हाताऱ्याला जाऊन भाकऱ्या दी बा तुझं बी वागणं मला कळलं काय ते म्हाताऱ्याचं एवढं मनाला लावून घेतोस जातीये आता कसं आणि हो देवी मोर निवद बी दाखव होय आता कशा आहेत म्हाळसा देवी तुम्ही त्यांना भेटून आलात का मी अजून त्यांना भेटायला गेले नाही परंतु लतिका त्यांना भेटली तिच्या बोलण्यावरून माझ्या असं लक्षात आलं की म्हाळसा देवी आता पूर्णपणे खचून गेले आहेत त्यांना असं करून चालणार नाही देवी घडलेल्या प्रकारातून लवकरात लवकर त्यांनी बाहेर पडायला हवं आपण आपल्या परीने सर्व प्रयत्न करतच आहोत परंतु आपण सारे म्हाळसा देवींना त्यांच्या विरहातून दुःखातून बाहेर काढू शकू असं मला नाही वाटत आपल्यावर केवळ म्हाळसा देवींचंच नव्हे तर साऱ्या जेजुरीचे दायित्व आहे आणि श्री खंडेरायांनी अत्यंत विचारपूर्वक ते आपल्यावर सोपवले आहे ते माझ्या लक्षात आहे परंतु घडलेल्या प्रकाराने म्हाळसा देवी अत्यंत भावुक झाले आहेत आता काय करावं म्हणजे घडलेला प्रकार विसरून त्या जेजुरीचे दायित्व स्वीकारतील हा प्रश्न मला पडला आहे त्यांची ज्यांच्याशी भावनिक जवळीक असेल ते त्यांना ह्यातून बाहेर काढतीलच परंतु मला त्याही पेक्षा अधिक चिंता एका वेगळ्याच गोष्टीची आहे कोणत्या हा काळ म्हणजे केवळ म्हाळसा देवी श्री खंडेराय आणि बाणाई यांच्याच परीक्षेचा काळ नाही तर साऱ्या जेजुरीच्या परीक्षेचा काळ असणार आहे मला समजलं नाही श्री खंडेराय जेजुरी सोडून गेले आहेत ही वार्ता आता त्रिलोकात पसरली असणार जसं त्यांच्या जाण्याने देवलोक मनुष्यलोक दुःखी झाले आहेत तसंच दैत्य लोकात मात्र आनंदाचे वातावरण असणार आता कुंभक पुन्हा जागा होणार आणि परत एकदा जेजुरीवर आक्रमण करायचा प्रयत्न करणार श्री खंडेरायांनी कुंभकला क्षमा केली परंतु जर त्याने चूक केली तर म्हाळसा देवी क्षमा करणार नाही म्हणूनच आपल्याला म्हाळसा देवींना त्यांच्या दायित्वाची जाणीव करून द्यावी लागणार मी त्यांना भेटून येईन
म्हाळसा देवींना त्यांच्या विरहातून बाहेर काढायचं असेल तर एक मार्ग आहे. आणि तो कोणता? श्री बाल गणेशांना जेजुरीत येण्याचं आवाहन करणं. श्री म्हाळसा देवींचं बाल गणेशांवरचं प्रेम अपार आहे. त्यांचं मातृत्व पुन्हा जागं झालं तर ते घडलेलं सारं काही विसरून या जेजुरीचं दायित्व पुन्हा स्वीकारतील असं मला वाटतं. आणि तसे झाले तर जेजुरी समोर आलेल्या प्रत्येक आव्हानाला सर्व शक्तीनिशी सामोरे जायला आपण सज्ज असू. म्हातार बाबा, भाकर आणली आहे तुझ्यासाठी, खाऊन घे. अरे देवीला नैवेद्य दावते, मग खा. टोपलं सकाळच्याला वाड्यावर आणून दे. जाती म्या. तू स्वतःच्या हाताने बनवली वय भाकरी? आता मी माझ्या हातनं भाकऱ्या केल्या नसल्या तर खाणार नाही वय? तसं नव, माझ्यासाठी तुला राबायला लागलं ना. आता काय करणार? बानं सांगितलं म्हणून मी आले. खाऊन घे आता, लय बडबड करू नकस. एकला जीव आहे? नाही, मी थांबते की वारा घालायला. काय बोलते म्हातार? तसं नव बानू. बानू? माझं नाव कोणी सांगितलं तुला? तुमचं नाव चंदनपुराच्या बाहेर ठाव आहे. लोक तुम्हासनी खंडोबाची भगत म्हणून ओळखतात. परक्यानं असं नावानं हाक मारलेलं मला नाही आवडत. वाय वाय, परकाच आहे मी या वस्तीसाठी. बर, बानूबाई म्हटलं तर आवडेल तुम्हासनी? अरे तू काय आता सोयरिंग करायला आलायस वय? पोटाला 2 घास दिला हाय, ते खायचं तर नाही. उगाला आंबड लावत बोलत बसला हाय. बानू, मला तुला सांगायचं आहे की मीच खंडोबा आहे.
पण सुरुवात कशी करावी त्याचा विचार करतो आहे. बानूबाई, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. मला नका सांगूस. वळख ना पाळख. वय झालंय तुझं म्हणून एवढं तरी बोलले म्या. जाती म्या. माझा देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, दिवा लावायचा आहे. बानूबाई, तुम्ही भाकरी दिली, लई उपकार झाले बघा. भुकेल्या माणसाला खायला घालणं म्हणजे देवालाच दिल्यासारखं आहे. वय का? बानं सांगितलं म्हणून आले म्या. तर माझं देव उपाशी राहिलं या. माझ्या देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, दिवा लावायचा आहे, त्यांचं ध्यान करायचं आहे. बानूबाई, बानूबाई 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 सारखं नाव घेऊ नकोस माझं. बर बर, जावा तुम्ही तुमच्या घरला जावा. पर त्यो तुमचा देव हा दिसतो कसा ते तरी सांगा. तेवढंच पुण्य. म्हातार बाबा, माझ्या देवाचं रूप बघत्याल ना तर डोळस दिपून जात्याल तुझं. साऊंचा पुरा धडधाकट देव हाय माझा. कपाळावर भंडारा लावला की रूपच चमकतं त्यांचं. आणि हात तर असं आहेत की 10 हत्यांचं बळ आहे त्यांच्यात. हातात खंडा घेतला की भले भले राक्षस बी घाबरतात त्यासनी. माथ्यावर चांदोबा चमकतो त्यांच्या. गळ्यात घंटांची माळ, पायात तोडा. आणि त्यांचा आवाज जरी ऐकला ना तरी झाडावरल्या पानांची सळसळ होती. बानू, मला असं वाटलं की तू मला ओळखशील, पण नाही. बानू, तू ज्या रूपावर प्रेम करतेस तो मी नाही. ऐकलं का म्या काय सांगते ते? ध्यान दुसरीकडे आहे तुझं. जाती म्या, भाकर खाऊन घे. बानू, मी तुला सांगणार होतो की मीच तुझा खंडोबा आहे, पण नाही सांगू शकलो. ह्या चंदनपुरीत आलोच आहे तर तुला जिंकून घेऊन जाईन. बानू, ही केवळ तुझीच परीक्षा नाही तर माझीही परीक्षा आहे. आज माझा सुडाग्नी पुन्हा एकदा पेटून उठलाय. त्या खंडोबावर सूड उगवायची अजून एक संधी आई ती माझ्याकडे चालून आली. आणि यावेळी माझाच विजय निश्चित आहे. साक्षात दैत्यगुरु शुक्राचार्य आपल्याच अहंकारात आंधळ्या झालेल्या माझ्या शिष्याला काहीतरी अघटित घडू नये ह्याची पूर्वकल्पना देण्यासाठी मी इथे आलो आहे. पूर्वकल्पना? आणि मला? कारण कोणीही कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी तू आपली दुष्कृत्य आवर्ती घेणार नाहीस याची मला पूर्ण खात्री आहे. हे बघा, तुम्ही जर मला त्या खंडोबाची भीती घालायला आला असाल तर तुमचे हे प्रयत्न अयशस्वी होणार आहेत हे आत्ताच सांगतो. मला मरणाची भीती नाही.
कुंभक, मी संजीवनी विद्या जाणत असलो तरी तुझ्यासारख्या अहंकाराने ग्रासलेल्या, सुडाच्या आगीत पेटून उठलेल्या आणि आपल्या बुद्धीचा वापर न करणाऱ्या दैत्यासाठी मी ही विद्या वापरेनच असं नाही. कारण यात दैत्यांचं हित निश्चितच नाही. मग दैत्यांचं हित बघणाऱ्या आचार्यांना मीच काही प्रश्न विचारतो. दैत्यांचा शत्रू असलेला खंडोबा जेजुरीत नाही, ही वार्ता तुम्ही माझ्यापासून का लपवून ठेवली? शत्रूवर विजय मिळवण्याची हीच संधी आहे, ती गोष्ट का सांगितली नाही? पण तुम्ही जरी मला सांगितलं नाही तरी ह्या गोष्टी माझ्यापर्यंत येऊन पोचल्या आचार्य. आणि आता मला कळून चुकलंय, हीच योग्य वेळ आहे जेजुरीवर आक्रमण करण्याची. ज्या जेजुरीवर तू आक्रमण करण्याच्या प्रयत्नात आहेस त्या जेजुरीच्या सिंहासनावर आता श्री म्हाळसा देवी विराजमान आहे. श्री म्हाळसा देवी म्हणजे प्रत्यक्ष आदिशक्तींचं रूप आहे. श्री खंडेरायांनी आजपर्यंत तुझ्या अनेक अपराधांना क्षमा केली आहे. पण आता जर तू जेजुरीवर आक्रमण करण्याचा विचार जरी केलास तरी श्री म्हाळसा देवींच्या क्रोधात तुझा व्यर्थ बळी जाईल, हे ध्यानात ठेव कुंभक. असं असेल तर मलाही पाहायचंच आहे या कुंभकाचं, ती म्हाळसा काय करू शकते ते. आणि आता तुम्ही मला कितीही विरोध केलात ना आचार्य, तरीही मी जेजुरीवर आक्रमण करणारच. रंगा घरात कोणी दिसेना झाले. बाहेर गेले असतील. घरात काय खायला आहे का? बेकार्यानु हे तर मलाच खाया मिळालं आणि तुम्हाला काय रे? रंगार पर असं किती दिवस चालायचं? अरे ही बी दिस जात्याल, सुखाचं दिस येत्याल बघ. अरे एकदा का बानू माझी झाली का तिचं समद माझच आहे की. रंगा तुला राग येईल पर असं कसं होईल? तुझ्या लग्नाची बैठक मोडली त्या आजानं. या आजाला जिता सोडत नाही मी. म्हणजे काय करणार काय तो? जो पुत्र ही आजा जित आहे तो पुत्र बानू काय माझी होणार नाही. आजा आहे म्हणून बानूचा एवढा तोरा वाढलाय. यालाच वर पाठवतो. आर पर कुणाला कळलं तर? हा एवढं सोपं आहे माहिती. ये इकडे ये. आयुष्यभर असंच रडाल्या गणू. अरे एकदा का माझं काम झालं का तुमसनी पोचणार आहे की म्या? फगस्त एवढं काम करायचं मरतय आजा. स्क्रब पॅड्स वर चांगली ऑफर मिळाली. चांगली ऑफर, पण हे भांडी स्वच्छ करू शकतील? म्हणजे ही स्वस्त स्क्रब पॅड काही कामाची नसतात. स्कॉच ब्राईट स्क्रब पॅड स्टेन कटर्स सह चांगली सफाई करतो आणि हा एक पॅड चालतो त्या पॅडच्या तुलनेत 3 पट जास्त. खरंच? याचा अनोखा एस आकार वापरताना देतो आरामदायी पकड. अरे अरे हसले मी. स्कॉच ब्राईट स्क्रब पॅड करी भांडी स्वच्छ आणि टिके जास्त. पैसेही वाचवतो. छोट्या छोट्या पावलांनी मोठी बचत. म्हणजे फायद्याचा सौदा. अमोल म्हात्रे, आधी तर इतकुसा होता, इतक्या लवकर कसा वाढला? हा खातो तरी काय? 3 फूट तिला घाबरायचा, आता जातो 5 फुटाला. तू इतक्या लवकर कसा वाढला? हा खातो तरी काय? फक्त खात नाही, पितो पण. कॉम्प्लॅन. कॉम्प्लॅन मध्ये आहे 100% मिल्क प्रोटीन, जे आहे उत्तम दर्जाचं प्रोटीन, जे मुलांना जलद वाढण्यासाठी मदत करतं. आय एम अ कॉम्प्लॅन बॉय. नवीन कॉम्प्लॅन आता अधिकच चॉकलेटी स्वादामध्ये. You gotta
catch the match live. We're running late, hit multi-drive. 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 Should we tank up for the long drive? Hey, relax, sir. We got multi-drive. 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 We gotta go, break up the bride. Chalo, chalo, press multi-drive. Multi-drive. The new Bolt with multi-drive. Get, set, Bolt. बानू कधी कशी वागल सांगता येत नाही. त्या म्हाताऱ्याला भाकर देऊन ये म्हणल्यावर लगेच नाही म्हणली. बानू असं कधी नाही म्हणत नाही कुणाला. काय चाललंय तिच्या मनात काय बी कळत नाही. देव येणार म्हणून तिनं सांगितलं, पर देव बी अजून आलं नाही. काय करावं या पोरीचं. अगं किती वेळ लावलास. होय काय करणार. त्या म्हाताऱ्याला तू सांगितलं म्हणून भाकर द्यायला गेली म्या. तर बोलत बसला त्यो. अगं होय. अगं म्हातारा माणूस आहे त्यो. कोण कुठला काय बिठावं नाही, पण आपल्या वस्तीवर आला हाय. अशी येळ कुणावर बी यायला नग बघ. मला तरी त्यो काय बराबर नाही वाटला. अरे उगा लई चौकशा करत होता आणि सारखं माझं नाव घेत होता. अगं तू त्याला त्याच्या लेकीसारखी आहेस. तुला बघून त्याला त्याच्या पोराबाळांची आठवण झाली असेल बघ. ते जे काय असेल ते असेल, पण पुण्यांदा मी त्याला भाकऱ्या द्यायला जाणार नाही. हा अगं नग जाऊस. बरं आता 2 घास खाऊन घेणार आहेस का नाही. तू तरी खाल्लं आहेस का तवा. दम मी देवाला नैवेद्य दावते मग जेवाया बसू. बर. देवा तुम्हाला नैवेद्य दाखवायला उशीर झाला. समजून घ्या जी. तुम्ही कुठं आहेसा. मी तुमची वाट बघते आहे. तुम्हाला ठाव आहे ना.